नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे तुमच्याबरोबर सोशल लीगल इश्यूज आणि त्याच्यावरचे उपाय या संदर्भात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. अनेक वेळा मित्रमंडळी, क्लायंट, नातेवाईक, ओळखीचे पाळखीचे एक प्रश्न कायम विचारत असतात की छोटी मोठी दिलेली उधारी सर कशी वसूल करायची. आता छोट्या मोठ्या उधारीमध्ये आपण एक साधारण 10 ते 20 हजारापासनं जी आपण रक्कम आपल्या मित्राला देतो, ओळखीमध्ये कोणाला तरी देतो, नातेवाईकाला देतो, साधारण एक 1.5-2 लाखापर्यंतची अमाऊंट आपण एक मैत्री खातर किंवा काही नातेसंबंध खातर किंवा काही ओळखी खातर किंवा समोरच्याची गरज तो येऊन अक्षरशः गयावया करतो आपल्याला की मला आत्ता खूप गरज आहे आणि आपल्याला त्याची परिस्थिती माहिती असते. त्याच्या घरात कोणीतरी आजारी असतं, त्याच्या मुलांचा काहीतरी शाळेचा प्रॉब्लेम झालेला असतो किंवा त्याचा वैयक्तिक काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो आणि अशा वेळेस आपण त्याला माणुसकीच्या नात्याने मदत करतो. आणि आपण जेव्हा त्याला पैसे मागायला फोन करतो किंवा आपण जेव्हा त्याच्याकडे पैसे मागायला सुरुवात करतो तेव्हा मात्र अशी व्यक्ती सुरुवातीला तर आपल्याशी गोड बोलते, सर देतो ना, मी कुठं पळून चाललोय का, माझं घर तुम्हाला माहीत नाही आहे का, माझं ऑफिस तुम्हाला माहीत नाही आहे का. त्याच्यानंतर तो आपल्याला आपले फोन घ्यायचे टाळतो. मग व्हॉट्सअपवरती फक्त चॅटिंग चालू होतं. मग काही दिवसांनी व्हॉट्सअपवरचं पण चॅटिंग बंद होतं. मग तुमचा फोन नंबर ब्लॉक होतो, फोन उचलणं बंद होतं. तर या अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपण एखाद्याला दिलेले पैसे आपण कसे वसूल करायचे, तर या संदर्भामध्ये आज सुरुवातीला तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की तुम्ही जर का एखाद्याला उसनवारी पैसे दिले असतील तर ते पैसे वसूल करताना काय करायचं नाही. कारण गेल्या 20 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये काही वाईट अनुभव आम्हाला आलेले आहेत. तर त्याच्यामुळं मी पहिल्यांदा तर तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही काय करायचं नाही. तर समजा तुम्ही एखाद्याला काही एक अमाऊंट दिली असेल, 20,000, 30,000, 50,000 रुपये, आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या घरी जात असाल तर सुरुवातीला अशा व्यक्तीच्या घरी कधीही एकट्याने जाऊ नका. तुमच्यासोबत कायम तुमचा कोणतरी मित्र, नातेवाईक किंवा ओळखीचा जवळचा ही व्यक्ती तुमच्या घरी असली पाहिजे. कारण आपण अशा एखाद्या व्यक्तीच्या घरी जर का पैसे मागायला गेलो आणि ती व्यक्ती घरात नसेल तर आपला राग त्याच्या घरातल्यांवरती निघतो. मग कधी ती त्याची बायको असते, कधी आई असते, कधी बहीण असते. आणि अशा आमच्या एका केसमध्ये आमच्याच क्लायंटवरती त्यांनी छेडछाडीचा आरोप लावला आणि FIR दाखल झाली. म्हणून ज्याला पैसे उधार दिलेले आहेत त्याच्या घरी कधीही एकटे जाऊ नका. जर का तुम्ही त्याच्या घरी गेलात तर अशा वेळेस बरोबर दोस्त ठेवा, मित्र ठेवा, नातेवाईक ठेवा आणि घरी गेल्यानंतर तुमचा फोन रेकॉर्डिंग मोडवरती ऑन ठेवा, जेणेकरून तुम्ही जे काय बोलताय ते तिथं रेकॉर्ड होईल. दुसरी गोष्ट, तिथं गेल्यानंतर शिवीगाळ, अपशब्द, घालून पाडून बोलणे, जातीवाचक शिवी देणे हे अजिबात करायचं नाही. हीच गोष्ट तुम्ही त्याला फोनवरती जरी पैसे मागत असाल तरी त्याला सुद्धा हीच गोष्ट लागू आहे. कारण अशाच आमच्या एका केसमध्ये फोन रेकॉर्डिंगवरती शिवीगाळ केली म्हणून त्या बहात्तराने ज्यांनी पैसे उसने दिलेले त्याच्याविरुद्धच पोलिसात तक्रार दिली. म्हणजे भीक नको पण कुत्रावर अशी आमची अवस्था झाली. त्याच्यानंतर समजा तुम्ही एखाद्याची पैसे दिलेत म्हणून आपण काय करतो, रागाच्या भरामध्ये त्याची गाडी काढून घेतो किंवा त्याचा मोबाईल काढून घेतो, किंवा तुम्ही शेतकरी असाल तर त्याचं जनावर आपण आपल्या दारात आणून बांधतो किंवा त्याची शेती अवजारं आपण घेऊन येतो. तर अशी कोणतीही गोष्ट तुम्ही करू नका. कारण तुम्ही जर का अशा त्याच्याकडच्या वस्तू काढून घेतल्या तर तुमच्यावरती तो चोरीचा गुन्हा दाखल करू शकतो. आता महत्त्वाचं, तुम्ही जेव्हा एखाद्याला पैसे देता त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पुरावा तयार करा. अनेक वेळा आमच्या लक्षात असलेलं आहे की आपण कॅशमध्ये पैसे देतो, तरी सध्या काही वर्षांमध्ये कॅशमध्ये उधार पैसे द्यायचं प्रमाण कमी झालं आहे, तरी देखील असं अनेक वेळा लक्षात आलेलं आहे की कॅशमध्ये पैसे दिले जातात. तर पैसे देताना हे कायम UPI ट्रान्झॅक्शन, तुमचं गुगल पे असेल, फोनपे असेल, ॲमेझॉन पे असेल यांनीच द्या, किंवा तुमच्या इंटरनेट बँकेतनं द्या किंवा चेक द्या. आणि समजा
कॅश द्यायची वेळ आली तर त्याच्याकडनं एक साधी रिसिप्ट का होईना बनवून घ्या की बाबा मी आज तुम्हाला एवढे एवढे पैसे दिलेले आहेत म्हणून. आता समजा ह्याच्यापैकी तुमच्याकडे काहीच नाही आहे आणि आता तुम्हाला पैसे वसूल करायचे आहेत, तर सुरुवातीला तर त्याला जेव्हा तुम्ही फोन करता तेव्हा ते फोनचं रेकॉर्डिंग जे काही तुम्ही फोन करता ते रेकॉर्ड करा. त्याच्याकडनं कबूल करून घ्या की तो तुम्हाला पैसे देणं लागतोय, किती पैसे देणं लागतोय ती अमाऊंट त्या रेकॉर्डिंगमध्ये येऊ द्या. त्याच्यानंतर तुम्ही पोलिसांकडे ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे विश्वासघात केला म्हणून पोलिसांकडे तक्रार करू शकता. पण अनुभवावरनं सांगतो की पोलिसांना अशा तक्रारीमध्ये काही इंटरेस्ट नसतो. पण एक साधी लेखी तक्रार तुम्ही पोलिसांकडे देऊन ठेवा. त्याच्यानंतर पैसे वसूल करण्यासाठी तुम्हाला सिव्हिल कोर्टामध्ये समरी सूट, ज्याला आम्ही रिकव्हरी सूट पण म्हणतो, तो दाखल करता येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी जर का तुमच्या तक्रारीवरती कोणतीही ॲक्शन घेतली नाही तर तुम्ही कोर्टामध्ये एक प्रायव्हेट क्रिमिनल कंप्लेंट दाखल करा, ज्या अनुषंगाने कोर्ट त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याला आदेश देतो की या प्रकरणाची चौकशी करून मला रिपोर्ट करा. आणि अशा केसमध्ये मग त्या पोलिसाला 100% तिथं इन्क्वायरी करावी लागते, अहवाल तयार करायला लागतो आणि तो कोर्टात दाखल करावा लागतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही उधार दिलेले पैसे वसूल करू शकता. तर अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. माझे व्हिडिओ ऐकण्याबद्दल धन्यवाद. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर आणि फॉरवर्ड करा, जेणेकरून हे जे लीगल अवेअरनेस मी तयार करतोय हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.